गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही चाललोय ट्रेकिंगला आणि बघा कोण कोण आहे. आप्पा जुने मेंबर आमचे आजपासून चालू केलेले आहेत. शिरपांना न्यू मेंबर, चिंतामणी, गोंदकर आणि वाघ्या. गेल्या रविवारी नव्हता वाघ्या, वाघ्या गेल्या रविवारी नव्हता आणि तुकाराम आणि चिंतामणी डायव्हिंग करत आहेत. चिंतामणी डायव्हिंग करत आहेत. मित्रांनो, आज शिरोळची गँग वाढलेली आहे. बघा पैलवान साहेब, नंदू सुतार आणि आमच्या वाघ्या. बघा दादा कोंडके कोंडा काढालाय. शबाश आहे. हा, चिंतामणी जाधव साहेब चला. आणि आप्पा दिवाळी नंतर खूप दिवसानं जुना मेंबर 4 महिन्यानंतर कोंडा काढाला 4 महिन्यानंतर. अवघा शिरपांना बघा पहिल्यांदा आले. बघा कसं करायलंय. चला तुकाराम. मित्रांनो, मी आणि वाघ्या खालनं चाललेलो आहे. दोघंच. बघा दृश्य दाखवतो तुम्हाला. पूर्ण दृश्य आता वरनं आलेलो आहे तिकडं. आणि आता या डोंगर वरच्या बाजूला असं जायचं आहे. कुठं जायचं वाघ्या आपल्याला? हात कर. तुकाई मंदिर पशी. हा, तुकाई मंदिर. हे असा पट्टा मारायचा आहे मित्रांनो. वाघ्या कसं चढाला आहे एकदम. भरपूर जण आल्यात आज आणि दोघंच आज खालनं आलोय. धाडस कोणाचं होत नाही इकडं खालनं यायचं. मित्रांनो, हे असं चढायला लागतंय आणि घासल. बघा असं चढायला लागतंय मित्रांनो कंटिन्यू. हे खालनं तळातनं आल्यामुळं असं कंटिन्यू काट्यातनं भेट्यातनं यायला लागतंय. हां, खडं मारायला लागतंय. अशी पायवाट काढत यायला लागते मित्रांनो. हे असं पायवाट, बघा पायवाट काट्यातनं ते असं वाट काढत जायला लागते. मित्रांनो बघितलं काय टप्पा? त्या कोपऱ्यातनं आलेलो आहे आम्ही. त्या डोंगराच्या खालच्या बाजूला आलोय. आता ह्यो शेवटचा टप्पा आहे. हा शेवटचा टप्पा शेवटचा टप्पा आहे मित्रांनो. हा, ह्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही जाणार आहे. तुकाईचं डोंगर त्या झाडापाशी आहे. चला मित्रांनो, शेवट टप्पा राहिलेला आहे आणि मी आणि आमचा वाघ्या दोघंजण आत्ता आलेलो आहे. शेवट टप्पा पूर्ण. आणि मित्रांनो, सकाळी लवकर उठत जावा, व्यायाम करा. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतोय. संध्याकाळी लवकर झोपत जावा आणि संध्याकाळी रात्री लवकर झोपत जावा मित्रांनो. 9 ते 9:30च्या दरम्यान तुम्ही झोपत जावा. सकाळी बरोबर 4ला बरोबर जाग येते. आणि सकाळी लवकर 4:30-5ला उठून तुमचं आवरून व्यायाम चालू करत जावा मित्रांनो. सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे, एवढंच सांगतो. चला. ही करवंदाला आता फुलं फुटत आहेत. अजून 2 ते 3 महिन्यानं करवंद लागणार. त्यावर ही डोंगरची मैना खायला यायला लागतंय. ही मैनाची चवच वेगळी असते. चढून येऊन खायचं, ही चवच वेगळी. विकत खाण्यात काय अर्थ नाही. विकत खाण्यात आळे असतात, त्यात गोडवा असतोय. यस, ओके. जय तुकाई. हे तुकाईचं वरदान आहे मित्रांनो. डोंगरची काळी मैना खायला यायला लागतंय. काळाची गरज आहे मित्रांनो. आमचे मित्र नंदू सुतार हे पहिल्यांदा तुकाई डोंगरावर आलेले आहेत आणि त्यांनी 2 मिनिटं बोलतील. बोला. धन्यवाद. आज शिरोळचा आमचा ग्रुप तुकाई डोंगरावर सकाळच्या ट्रेकिंगसाठी आम्ही आलोय. तरुणांनी व्यायाम करावा हा उद्देश मनाची ठेवून गेली 25 वर्षे आम्ही कृती क्षेत्राच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याची सेवा करतो. आमचे मित्र सतीश राजमाने, अनिल महाजन साहेब, बुधाजी दादा,
चिंतामणी गोंदकर रोटरी क्लबचे आणि सगळा ग्रुप येऊ सकाळच्या वेळेला आज दिनचर्या बदलल्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वागणं जगणं हा किती मोठा अनुभव आहे. तरुणांना एक संदेश आहे, जो सकाळचा काळ आहे व्यायामासाठी महत्वाचा काळ आहे, महत्वाचा वेळ आहे. निसर्ग आपल्याला भरपूर दिलं निसर्गानं आणि त्या निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर निसर्गाची आपल्याला किंमत कळते. संध्याकाळी मग झोपताना लेट न झोपणं आणि सकाळी लेट न उठणं त्यापेक्षा निसर्गाशी एकरूप होऊया. पूर्वीच्या पिढ्या 100 वर्षे का जगल्या गोंदकर साहेब, की निसर्गाशी एकरूप होत्या आणि निसर्गाची एकरूप राहून निसर्गाचा सान्निध्यात राहून त्यांनी जीवन जगलं. 100 वर्षाचा पूर्ण त्यांनी आपलं आयुष्याची केली. आणि तरुणांना या ठिकाणी एक संदेश आहे की व्यायाम हा नितांत गरज आहे. मगाशी सांगितलं बुधाजीने की डॉक्टरने सांगितल्यावर व्यायाम करण्यापेक्षा परमेश्वराने दिलेली फार मोठी देणगी आपलं शरीर आहे. डोळ्याची किंमत ज्याला डोळे नसतील त्या माणसाला विचारा त्याची किंमत कळल. पायाची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा त्याची पायाची किंमत कळल. ज्याला हात नाही त्याच्या हाताची किंमत कळल. परमेश्वराने विना मोबदला आपल्याला दिलंय, तर जे दिलंय त्याचं चांगलं ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण अशा पद्धतीने व्यायाम करा, निरोगी राहा, हाच या निमित्तानं संदेश आहे. ओके. माझी तरुण मित्रासाठी सर्व समाजासाठी कळकळीची विनंती आहे की आपल्याकडे पैसा आहे पण शरीर संपदा नसेल तर त्या पैशाचा उपयोग आपल्याला घेता येणार नाही. म्हणून शरीर संपदा महत्वाची आहे. पैसे पण कमवा, भरपूर कमवा, पैसे कमवण्याबद्दल दुमत नाही, पण त्याचबरोबर शरीर संपदा देखील आपली कमवली पाहिजे. हा संदेश माझा आहे. ओके.